आपण जेव्हा कोणत्याही शिवमंदिरात जातो तेव्हा एक गोष्ट हमखास आपल्या नजरेस पडते, शिवलिंगासमोर शांतपणे बसलेला नंदी. होय, पण तुम्ही कधी थांबून विचार केलाय का की प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेर नंदीच का असतो? तो फक्त महादेवांचं वाहन आहे का, की त्यामागे दडलेलं आहे एखादं प्राचीन गूढ रहस्य? तर ही कथा ऐकूया. प्राचीन काळात नंदीला फक्त बैल मानलं जात नव्हतं. तो होता धर्म, संयम आणि अखंड भक्तीचं प्रतीक. प्राचीन काळात शिलाद ऋषी नावाचे महान तपस्वी होते. त्यांना अपत्य नव्हते. वंश टिकावा, धर्ममार्गावर चालणारा पुत्र मिळावा, यासाठी त्यांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यांची एकच इच्छा होती, माझा पुत्र दीर्घायुष्य असावा, अमरत्वाचा आशीर्वाद लाभलेला असावा. शिलाद ऋषींच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान महादेव प्रकट झाले. महादेवांनी त्यांना वर मागायला सांगितलं. शिलाद ऋषी म्हणाले, प्रभू, मला असा पुत्र द्या जो मृत्यूपासून मुक्त असेल, जो तुमच्या चरणी राहील. महादेव स्मित हास्य करत म्हणाले, बरं, तुला पुत्र मिळेल, पण तो माझाच अंश असेल. काही काळानंतर शिलाद ऋषींना एक तेजस्वी दिव्य बालक प्राप्त झाले. तोच होता नंदी. नंदी बालपणापासूनच वेद, शास्त्र, योग आणि भक्तीत प्रावीण्य मिळवत होता. पण एक दिवस ऋषींना कळलं की नंदीचं आयुष्य मर्यादित आहे. हे ऐकून नंदी मात्र दुःखी झाला नाही, तर तो थेट भगवान शंकराची कठोर तपस्या करू लागला. नंदीच्या अखंड भक्तीने आणि तपस्येने महादेव पुन्हा प्रकट झाले आणि महादेव म्हणाले, वत्सा, तुला मृत्यू स्पर्शही करणार नाही. त्यांनी नंदीला अमरत्व, अतुल्य बल आणि स्वतःचं गणाध्यक्ष बनवलं. आणि त्या दिवसापासूनच नंदी झाला महादेवाचं वाहन, द्वारपाल आणि परमभक्त. शिवाय शास्त्रानुसार नंदी म्हणजे अहंकारावर नियंत्रण, नंदी म्हणजे मनाची स्थिरता आणि नंदी म्हणजे शिवाशी थेट संवाद साधणारा माध्यम. आणि म्हणूनच शिवलिंगाच्या अगदी समोर नंदी बसवला जातो. कारण महादेवांपर्यंत पोहोचायचं असेल तर आधी नंदीच्या शिस्तीतून आणि संयमातून जावं लागतं. आज आपण मंदिरात जातो, डोळे बंद करतो, नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतो. पण त्या क्षणी आपल्याला हे कळत नाही की नंदी आपली इच्छा नाही, तर आपली पात्रता महादेवांपर्यंत पोहोचवतो. हीच आहे नंदीची खरी ओळख. आणि म्हणूनच प्राचीन काळापासून आजपर्यंत प्रत्येक शिवमंदिराच्या द्वारावर नंदी आढळ उभा आहे. याबद्दल तुम्हाला ही माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.